एक महत्त्वाची बातमी आहे। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। जुन्नर बाजार समितीमध्ये क्षीरसागर आणि अजितदादांची ही भेट झाली। संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागर यांनी अजितदादांची भेट घेतलेली आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे। मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला। आपल्यासोबत आमदार खरं संदीप क्षीरसागर आहे। आज खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने जुन्नरमध्ये आलात, अजितदादांची भेट घेतली। हो, अजितदादा हे आमचे पालकमंत्री आहेत। आमच्या बीड नगरपालिकेचा पाणी प्रश्न फार गंभीर आहे। 3 लाख लोकसंख्या आहे आणि योजना एक 25 MLTची नवीन तयार आहे, पण MSCBचं थकबाकी भरलं नाही म्हणून ती योजना रखडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही आवाज उठवला म्हणून कुठेतरी त्या पद्धतीने वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असेल याच्यावरती आरोप केले जातात। मात्र एकंदरीत याबाबत काही चर्चा झाली का दादांसोबत? मी दरवेळेस भेटल्यानंतर हा विषय त्यांच्या कानावरती बोलतोच की हा विषय मध्ये दादा याच्याने प्रामाणिकपणे उनको तपास सुद्धा ज्या पद्धतीने होतोय, बाकीचे विषय होतात। SP ची बदली झाल्यानंतर 2 नंबरचे काही उद्योग बंद झालेले आहेत। प्रशासन सुद्धा व्यवस्थितपणे कामाला लागलेलं आहे। पण माझा एक नेहमीचा विषय होतो की वाल्मिक कराड ज्या पद्धतीने सरेंडर झाले किंवा त्या प्रकरणामध्ये जेवढा उशीर झाला गुन्हा दाखल करायला, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये। एक वरदहस्त म्हणून त्यांचा हात म्हणजे कुठंतरी एक वरदहस्त म्हणून दिसतोय। आणि धनंजय मुंडे साहेबांनी हे बोलले होते की ते माझ्या निकटवर्ती आहे म्हणून मंत्रिपदाचं संरक्षण 100% त्यांना भेटतंय। हे पहिल्यापासून दिवसापासून सांगतो। त्यावर अजित सामी सुनील टीव्ही मराठी जुन्नर पुणे।